हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते की मी ॲरीवर्कचं मटेरियल जे होलसेलमध्ये घेऊन आलेले आहे ते कितीपर्यंत मला मिळालं आहे ते तुम्हाला मी सांगते। आणि हे जे मटेरियल आहे ते नॉर्मली तुम्हाला लागणारच आहे, कुठल्या प्रत्येक म्हणजे जे कोणी ॲरीवर्क करत असतं ते हे नॉर्मली आपल्याला लागतंच। पण होलसेलचं रेट किती हे मी तुम्हाला आज सांगते स्टेप बाय स्टेप। सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करते हे जरी थ्रेडने। हे जे गोल्डनचे थ्रेड आहे हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंडेड असतं की कशा पद्धतीचे गोल्डनमध्ये आहे का सिल्वरमध्ये आहे। जर गोल्डनमध्ये जर तुमचं हे असेल तर आपल्याला हे थ्रेड वापरावं लागतात। ओके, ह्याच्याने सुरुवातीला स्टार्टिंगची जी ब्लाऊज स्टार्ट करतो त्यावेळेला हे मटेरियल लागतं। हे आहे स्टोन चेन। तर हे मला कितीला मिळालं, हे मला मिळालं 20 रुपयाला एक पीस मिळाला। जर मी दुसरीकडे घ्यायचे जिथे मी आधी राहायचे तिथं 25 रुपयाला मला मिळायचं, पण हे हे मला मिळालं 20 रुपयाने। म्हणजे माझं 10 रुपये माझे वाचले। प्रत्येक ह्याच्यामध्ये माझे 10 रुपये वाचले। हेच असतं होलसेलच्या दुकानामधला फरक। ही आहे स्टोन चेन। ही चेन मला मिळाली, मी जिथं घ्यायची तिथं मला 25 रुपये मीटर मिळायचे, पण ही जी आहे ती मला 15 रुपये मीटर मिळाली। म्हणजे 10 रुपयाचा डायरेक्ट फरक मला जाणवला। आणि ही स्टोनची चेनसुद्धा आपल्याला उपयोगी पडते ब्लाऊजसाठी। आणि हे काय वेस्ट होत नाही, पण प्रॉपर पॅकिंग करून ठेवावं लागतं। अशा पद्धतीचे हे दोन आहेत। आणि हे जे आहेत ह्यालासुद्धा पूर्ण स्पंज घ्यावा लागतो, म्हणजे पूर्ण सेट घ्यावा लागतो 12 घेतला तरच तुम्हाला फायदेशीर होणार आहे। जर तुम्ही एक घेतला किंवा 2 असे घेतले म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं, पण 12चा जर सेट घेतला तर तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे। तर हे जे मणी आहेत ते मला मिळाले 30 रुपयांनी। हे जे पूर्ण आहे ते 30 रुपयांनी मला मिळाले। पूर्ण सेट 30 रुपयाला पूर्ण मिळाले। हे 12 जे आहेत 12 माळी मला मिळाला। त्याच्यापेक्षा थोडंसं मोठे मणी आहेत। हे मोठे मणी मला मिळाले 40 रुपयाने। हे 40 रुपयाने मिळाले। तर किती फरक आहे। आपण जर रिटेलपेक्षा होलसेलच्या दुकानामध्ये जर तुम्ही मटेरियल घेऊन आलात तर खूप जास्त फायदा आहे तुमचा। हे बघा, हे आहे माझ्याकडे नवरीचा एक ब्लाऊज आलेला आहे, त्यासाठी हा मी पॅच घेऊन आले, डोली पॅच। हा डोली पॅच मला 200 रुपयांनी पडला। खूप सुंदर असा दिसतो आहे। त्याच्या पाठीमागं सुद्धा प्राईस लिहिलेली आहे। तर ही मला 200 रुपयांनी मिळाला। ह्याचं काही समजलं नाही मला की मला हे कमीमध्ये पडला आहे का जास्तमध्ये पडला आहे तो, पण एक मी आधीचा घेतलेला होता तो मला 250-300पर्यंत पडलेला। तर हा 200 रुपयाला ठीक आहे। हेच आहेत हे दोन, हे स्टोन हे गोल राऊंडमध्ये आहेत आणि हे थोडा अंडाकार आकारामध्ये आहेत। तर हे दोन्ही मला मिळाले हे पूर्ण म्हणजे 50 ग्रॅम 30 रुपयाला आणि 100 60 रुपये असे हे 60 रुपयाचं मी घेतलेलं आहे, कारण की हे नॉर्मली आपल्याला लागतंच हे दोन। हे शुगर बीड्स आहे, पूर्ण मी स्पंज घेतलेला आहे शुगर बीडचा। तर हा शुगर बीडचा स्पंज जो आहे तो मला पडला 200 रुपयाला, 230 रुपयाला काहीतरी, 200 का 30, 230 रुपयाला पडला पूर्ण। तर जर मी सेपरेट घेतला 100 ग्रॅमचे तर खूप कमी मणी येत होते, पण हे कसं आपल्याला नॉर्मली आपल्या ब्लाऊजला लागतंच, त्याच्यामुळे मी हे एकदाच आणून ठेवलं। हे मला 230 रुपयाला पडलं। आणि अजून एक हा एक बघा, हे सुद्धा आपल्याला खूप शाईन देतं आपल्या ब्लाऊजला। तर हे जे आहे ते मला पडलेलं आहे, हे जे आहे हे पडलेलं आहे मला 200 रुपयामध्ये। हे 230 आणि हे 200 रुपयाला अशा पद्धतीमध्ये हे मटेरियल मला पडलेलं आहे होलसेलमध्ये। तुमच्या एरियामध्ये होलसेलमध्ये कितीला पडतं ते मला सांगा। ह्याची टोटल माझी खरेदी जी झालेली आहे। अजून एक लटकन आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते।
आणि एक ॲरीवर्कचा जो मी ब्लाऊज केलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हा एक ॲरीवर्कचा मी ब्लाऊज कंप्लीट केला आहे. हा मी भरला होता, त्यावेळेला मी सांगितलं होतं की कशा पद्धतीत मी केलेला आहे. हे बघू शकता. हा एक ब्लाऊज ॲरीवर्कचा कंप्लीट केलेला आहे. आणि नॉर्मली चेन, कारण की ह्याला इथे फूल होते त्याच्यामुळे जास्त क्रिएटिव्ह काम करणं पण मला बरोबर नाही वाटलं. इथे हाताला थोडा केला आहे. फ्रंट साईडला पण बघू शकता प्रिन्स कट ब्लाऊज. तर ह्याची जी मी शिलाई घेतलेली आहे म्हणजे ॲरीवर्कचे 1000 रुपये आणि ब्लाऊजचे आपण प्रिन्स कटचे 300 रुपये घेतो, म्हणजे 1300 रुपये टोटल याचं बिल होऊन जाईल. आणि ह्याच्यासाठीच मी लटकन जरा ह्याला मॅचिंग करणारे लटकन घेऊन आले. अशा पद्धतीने हे मला तिथे मिळाले 40 रुपयाने. अशा पद्धतीची ही माझी खरेदी होती कालची. 700 रुपयाचं बिल झालं टोटल. तुमच्या एरियामध्ये कितीला हे मटेरियल मिळालं असतं हे मला कमेंट्समध्ये सांगा. तर धन्यवाद.